ॲम्ब्युलन्स बंद, आदिवासी गर्भवती महिलेचा मृत्यू, जिल्हाधिकारी व सीओना निवेदन। बिरसा फायटरच्या निवेदनाची दखल, चौकशी सुरू। नंदुरबार अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुंटा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी गेलेल्या गर्भवती माता कविता राऊत यांचा बंद रुग्णवाहिकेमुळे व हलगर्जीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून काढून टाका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे करण्यात आले। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालेंदर पावरा, गोपाल भंडारी, करण सुळे, धनायुष भंडारी, पवन सुळे, रमेश पटले, रवींद्र नावडे, भाऊसार मोते, चिका भोसले, धना ठाकरे, रायमल पवार, करण पटले, भाईदास चव्हाण, मांगीलाल पावरा, शशिकांत पावरा, दिलवर सिंग पाडवी, हरसिंग भिल, फेंदा वळवी, फुलसिंग वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी बर्डी येथील गर्भवती माता कविता मगन राऊत वय वर्ष 19 गेल्या असता त्यांना त्रास होत असल्याने पिंपळखुटा येथून मोलगी येथे नेण्यासाठी रुग्णवाहिका देण्यात आली। मात्र पिंपळखुटा ते मोलगी दरम्यान सुरगस जवळ संबंधित रुग्णवाहिका बंद पडली। तब्बल तासभर सुरू न झाल्याने मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली। या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली, त्यामुळे मोगली येथून दुसरी रुग्णवाहिका येईपर्यंत उशीर झाला। यानंतर पर्यायी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेले गेले असता मातेचा मृत्यू झालाय। गर्भवती मातेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात यावे ही विनंती। अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा प्रशासनास देण्यात आला आहे। ॲम्ब्युलन्स बंद पडल्यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा या आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीसाठी गेलेल्या कविता राऊत या गर्भवती मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला। आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे व तेथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या गर्भवती मातेचा मृत्यू झालेला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे रोज महिला मरत आहेत, बालके मरत आहेत। अशा परिस्थितीत या आरोग्य विभागाकडे जिल्हा प्रशासनाने जातीने लक्ष देणं गरजेचं आहे। अशा पद्धतीचे हे मृत्यू रोखणं गरजेचं आहे। म्हणून या गर्भवती महिलेस मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कर्मचाऱ्यांवरती कडक कारवाई करावी या मागणीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी नंदुरबार यांना आमच्या बिरसा फायटर्स या संघटनेतर्फे दिलं। त्या निवेदनाची जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी तात्काळ दखल घेत माननीय सीओ जिल्हा परिषद नंदुरबार यांना निर्देश दिलेले आहेत। या हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कडक कारवाई करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे। जय बिरसा।